नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जरा न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर भावांनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच असेल, तर आता एडिट कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा बिटबुकमार्क प्रीशीट ओपन करून घ्यायची. बिटबुकमार्क प्रीशीट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीसे असे ग्रुप दिसून जातील. तर आपण पहिल्यांदा ग्रुप एडिट करून घेऊ. ग्रुपवर टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. एक फोटो ॲड करून घ्यायचा. फोटोला असं थोडं मूव अँड ट्रान्सफरमधून बारीक करून घ्यायचं आणि असं वर ॲडजस्ट करून घ्यायचा. नंतर त्याची लेंथ वाढवून घ्यायची आणि लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा. नंतर मूव अँड ट्रान्सफरमधून ॲडजस्ट करून घ्यायचा फोटो. अशा प्रकारे ॲडजस्ट करून बसलं तर आपला पहिला ग्रुप एडिट झाला. तर दुसरा ग्रुप पण तसाच एडिट करून घ्यायचा. ग्रुपवर टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि फोटो ॲड करायचा. असा प्रकारे दिसून जाईल. नंतर आता आपण सर्व पुढचे 2 ग्रुप राहिले आहेत, त्या दोन्ही ग्रुप एडिट करून घेऊया. चल भावांनो, आपले सर्व ग्रुप एडिट झाले. आता 8.17 सेकंदापाशी यायचं. आता प्रत्येक बीटमध्ये एक फोटो ॲड करायचा. प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि फोटो ॲड करायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायची. त्याची लेंथ वाढवून घ्यायची. नंतर पुढच्या बीटमध्ये पण एक फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. तर भावांनो, अशा प्रकारे आपण सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेतला. आता नंतर 8.17 सेकंदापाशी यायचं. प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. मी एक तुम्हाला शॅडो दिली आहे, ती शॅडो ॲड करायची आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायची. त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. नंतर 8.17 सेकंदापाशी यायचं. प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला एक PNG दिला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. असं इथं अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरमधून ॲडजस्ट करून घ्यायची आणि त्याची लेंथ पण वाढवून घ्यायची. नंतर 8.17 सेकंदापाशी यायचं. 8.17 सेकंदापाशी आल्यानंतर प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. तुम्हाला एक इफेक्ट दिला आहे, इंक इफेक्ट. असा 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा. त्याची लेंथ वाढवून घ्यायची आणि नंतर काय करायचं तर ब्लिडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं. आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट, पुन्हा हे इफेक्ट कॉपी करायचं. पुढच्या बीटमध्ये पेस्ट करायचा. नंतर पुढच्या पेस्ट करायचा. नंतर 14.27 सेकंदापर्यंत पण पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला 90% व्हिडिओ तर कंप्लीट झाला. आता आपल्याला लावायचं शेक इफेक्ट. तर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला एक इफेक्ट दिला आहे, तो इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करायचा इथून आणि बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये जाऊन शेवटचे जेवढे फोटो आहेत, 4 फोटो तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर कंप्लीट झाला. तर आता एक्सपोर्ट कसा करायचा, तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचा. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.